आज केली होती मी पालकपुरी. त्याच्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून एक 5 मिनिटं उकळून घेणार आहे. पालक छान वाफून झालाय. आता आपण त्याची पेस्ट करून घेऊयात. एक परातीत मी आता गव्हाचं पीठ घेतलंय. थोडंसं त्याच्यात बेसन पीठ टाकले. आलं, मिरची आणि लसूण, धने जिरे असं वाटण केलेले ते टाकते. एक चमचा हळद, मीठ आणि पालकची पेस्ट, थोडेसे तीळ. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित आपण मळून घेऊयात. आपलं पीठ छान घट्ट भिजले. आता आपण एक 5 ते 10 मिनिटं याला भिजत ठेवूयात. आपलं पीठ छान भिजून झाले. आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात. मी अशा सगळ्या पुऱ्या आता लाटून घेतल्यात. आता आपण त्या तळून घेऊयात. मीडियम फ्लेमवर आता आपण पुऱ्या तळूयात. आपल्या पुऱ्या तयार झाल्यात. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.